टी जी पाटील सर शेजारीच माझ्या आणि मित्रांनो घोणस साप आहे मामाने फोन केला टी जी पाटील सरांच्या अरे वा तानाजी तुमच्या गावातच होते आणि घोणसच आहे कुठल्या किती लांब आहे शेत आणि नाव काय मामा दिनकर पवार मने राजुरीचे आहेत. ह्या घरात मित्रांनो मी नाग हे तुमचंच आहे आणि माझा एकदा मोबाईल भिजला पावसात नाग धरलेला होता त्यांचं अभिनंदन. त्यांनी नाग आणि आत्ता विषारी घोणस आणि इथं घोणस एक आलते इथं घालते ना भैया आणि घोणसचं प्रमाण वाढलेलं आहे. प्रत्येकाने दक्षता मार्ग याला काहीही नाही. बिबट्या मामान घोणस मामा वाईट आहेत आणि ते तुम्हाला नाही आम्हाला सुद्धा वाईट आहेत मामा. ए चला भैया चहा पिऊया. नाही सगळ्यांना भ्याव वाटतालच की आता बूट आणून सुद्धा काय फायदा नाही. बुटातून त्याचे दात येतात. तिथं धरला होता नाग मी आठवलं ना. कुठं आहे शेततळ तिकडे ते लय घोणस वाढल्यात. हिथं दिसला तिथं दिसला म्हणजे एवढे घोणस घोणस आणि मग पिल्ली बघितलेली पिल्ली बघितल्यावर भ्या वाटायला खाली नियंत्रण लावले होते जायचं म्हणून लोटून घेऊन लिकेज काढायचं काढूया त्याला. गोनस धरून मारल्यावर मला मारून टाकतील मामा. गोनस पकडायचा नेऊन जंगलात सोडायचा वन नक्षत्रात नाही मारायला परमिशन. 1972च्या क्लॅमनुसार सापाला मारणं हा कायद्यानं मोठा गुन्हा आहे. त्याला कायद्याचं संरक्षण आहे कळलं. तुम्ही एखाद्या गावात मर्डर टाकला तर तुम्हाला उचल द्यात का नाही. मग तसं आहे. भटजीला कोण उचल द्याल का. रामा भटजीला कोण उचल द्याल का. रामा भटजी राहून दे म्हणणार ते. थांबा थांबा फोन कुठला क्लिअरिटी कसली कट ब्रो चला 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 चला. बस नाही यात म्हणताना ग मला तर दिसेल नाही घोणस. लाव फोन. माणसाला कसं राहायचं अवघड आहे. आणि मित्रांनो भारतातला जो सर्वाधिक आढळणारा विषारी साप आहे मने राजुरी. दिनकर पवार म्हणून मिस्त्री आहेत. त्यांचा फोन आला. इथं आल्यानंतर ओळख झाली. पूर्वी त्यांनी घरात आल्यानंतर नाग साप वाचवला आणि त्यांचा शेत तलाव आहे आणि किती मोठा शेत तलाव आहे मी कॅमेराद्वारे तुम्हाला दाखवला. आणि याच्यामध्ये घोणस जो भारतातला सर्वाधिक विषारी साप आहे तो पडलेला आहे. आणि तो कुठं आहे तो पाहू. खाली का जाणार मी ह्या गवतात असे कळत सुद्धा नाही घोणस कशा आहे बघा. गवत खाली बघा. हाय हाय या हाय का मिस्त्री तुमचे ते बॅग द्या मला घोणस घालायला. आणा तुमची ती पिशवी आणा थैली. कोण आता देखील एवढा वेग होणार आहे दावा वडवी हाता नाही माणसं जाम मारतीस का नाही नाही जात काय मामा गरज नाही. तुम्ही खाली गेलो सगळे आला तरी पण घोणस तुमच्या काय आप्पा डेमो केलाय घोणचा आहे ना. धारा झाला याला हात लावा येईल खाली तुम्ही पोचला का मी जाऊ का.
ती काय आहे बघा बरं समोर तिथं लांबडे एक दिसतंय ती मेल्याला काय आहे? समोर जावा ते काटकी काटकीच्या अलीकडे हा ते होतं त्याच्यामध्ये जो रसल वायपर भारतातला सर्वाधिक एका सेकंदात उडून चावणारा जो साप आहे घोणस तो रसल वायपर याने पिल्ली घातले असं त्यांचं मत आहे. आणि स्ट्रॉंग शेतकरी आपल्या सोबत आहे की जेणेकरून हा जो भारतातला विषारी साप आहे दिनकर पाटील मिस्त्री म्हणून शेततळ्यातलं पाणी गेलेलं आहे आणि कुठेही दिसेना झाल्यानंतर शक आला मला की ही जी बॅग आहे त्याच्यात तो सेफ बसलेला होता. बरोबर भैया? म्हणजे काळी जी आहे त्याच्यात तो बसतोय. थोड्याच वेळात त्याला आपण सुरक्षित पकडू. ज्यावेळी असा यस आकार करून बसेल आणि त्याला मित्रांनो धोका वाटेल त्यावेळी तो उडी मारून आता तो फुगवालाय चेहरा उडून चावण्याची त्याची जादा क्षमता आहे आणि तो बरेच दिवस झाले शेत तलावात पडलेला होता. शेतकऱ्याला आत यायचा धाडच झाला. कितीदा चावायची क्षमता? 2दा. तुमचं एकदा डोळ्याची झापड करताय ना खालीवर 2दा चावतोय भैया हा साप. आणि जेवढा दिसायला अजगराप्रमाणे दिसतोय एवढा तो थंड नाही, भयंकर ॲक्टिव्ह आहे. आणि नागाचं विष चांगलं पण याचं हिमोटॉक्सिक येतं. माणसाचा मृत्यू अटळ आहे, उपचार नाही झाला तर. परवा भाऊ म्हणजे बंधुराच्या हातात आली होऊनच कडब्या पिंडीतून चेक करा भैया तिकडलं पण हा ना. त्याला वर घेऊया आपण, काढा ते पण. आहे काय तिथं बरेच दिवस झाले पडले. बरेच दिवस आणि चांगलं केलं सा लक्ष दिलं त्याचा पण जीव वाचला. तुम्हाला आता हे क्लीन करायच्या आधी मी आहे तेवढ्यात सगळं क्लीन करणं पण गरजेचं आहे ना. कशी राहिली जीवत 4 महिने तिला अन्न नसेल तरी पण ती राहत्या जोपर्यंत पाणी होतं आणि नंतर ती वर चढण्याचा प्रयत्न करायला पिल्ले बी 2 होते. हिची पिल्ले पण होती. 2 कुठं 4-5 झाली परत पिल्ली पण इथंच दिली ती. मिली का मिली काय झालं काय झालं काय माहित. पिल्ले गेले असतील कुठं होलात ना. ते तुम्ही कागद क्लीन करताना पॅच लावताना व्यवस्थित लावायचं तर साप वाचते. आणि बंदूक दिलेली आहे आणि सुंदर अशी बंदूक आहे. सहज आपण त्या घोणस सापाला रेस्क्यू करू घेऊ का? कोणत्याही शेतकऱ्यांनी घ्यायचा. ठीक आहे ती सापासाठी आहे, नागासाठी. आणि जी ही बंदूक आहे त्यानं सर्पमित्र जगेल. सर्पमित्र जगला तर साप वाचतील. आणि कोणीही घोणस मामावर असल्या नाराज होऊ नका, कारण त्याला पण जगण्याचा अधिकार आहे. प्रत्येक जणाचा मला कॅप्शन आहे की विजूभाऊ ही घोणस मारून टाका आणि ही घोणस नको, कारण तो 40-50 देतोय, पिल्ली देतोय आणि माणसांना हाताला चावला गँग्रीन होऊन माणसाचा मृत्यू होतोय उपचार नाही झाला तर. आणि त्याचे हाल होते. कसा गावतोय तर का बघा. चपाळ वाटलं बघा. होय शपथ होय गो चावण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. कसला आवाज येतोय? काय करणार होय बघा ना कॅमेरामॅन जवळ. जवळ गेले जवळ जातो कोले. नाही तुझ्याकडे त्याला मी येऊन देत नाही. कळला? क्षमता त्याची लय वाईट चावण्याची. अब्दारी स्ट्रॉंग मध्ये धरला. आणि मित्रांनो हा जो घोणस साप आहे, त्याचे दात 6 इंच आहेत. दात जबरदस्त आहेत ना. भयंकर याची चावायची क्षमता आहे. वाईट साप आहे हा सगळ्यात. आणि मित्रांनो तब्बल शेतकऱ्यात बरेच दिवस पडल्यामुळं हा रेस्क्यू केलेला. याला कोणी हात लावण्याचा प्रकार असकर म्हणून कोणी करू नका. एकदम भारतातला 4 विषारी सापापैकी वाईट आहे. बॅगिंग आणलंय का? बॅगिंग लय बाकी माझं काय ती बॅग वर गाडी आणणार पण आहे का? चला बरं मला घेऊन जाता येणार नाही ना. खालीच जायचं खतरनाक आहे. आणि मला टांग असल्यामुळं सेफ राहतोय ना साप, धोका नाही याच्यापासून. घरात आमच्या घरात पोटतोय. आणि अजगराप्रमाणे दिसणार आहे त्याची गोलगोल चक्र आहे. त्याचं त्रिकोणी तोंड दिसतंय खरं दिसते. किती छान हो. काट टाकते का इथून? काय टाकते की ही आली बघ काठीला मागणं दिसते खालून का किती बघ तुझ्याकडे एकच ही असल्यावर सुद्धा त्याचा चेहरा दिसतोय तोच आन्सर देतो. हा एकच असेल तरी पण पिल्ली होती ती हो. एका सुद्धा नाही नाही नर मादा असतोय ना याचं सेटिंग. तुम्ही ह्याच्यात धरलेली ती मोठी नाही एवढी होती वाघ मारे. बघा ना झटका जरी दिला तिनं तर ते लय वाईट देतात. दचका देतच ते ना. तर तो सेफ जातोय. 20 फूट स्प्रिंकलरची पाईप असत्या. ज्यावेळी तुम्ही त्याच्या तोंडाला लावचेला हेड पैसे आज जातोय तो आणि सेफ ठिक्यात उतरतोय.
का बघा मी आहे तेवढ्यात आहे नाही भैया नाही मी गेल्यावर गावायचा बघा ते. आणि हे जे जुगाड आहे आपलं त्याच्यात तो बरोबर जाणार भैया कळलं बघा ते चावण्याची क्षमता हा बघा हा जवळ आहे कॅमेरामॅन त्यात तो कसा जातोय बघ आता आता तो जायजा घेणार त्याच्यात कळलं आणि त्याच्यात जाण्यासाठी तो तयार आहे नाही अजून नाही त्याला कळलं नाही कुणीकडे जायचंय मूड नाही त्याचा अजूनही मूड नाही त्याला शेततळ्यातून काढून जंगलात सोडण्यासाठी आपण आलोय पण त्याला कळलं झालंय आता तो जातो दंडोबा बघ भैया कसा जातोय आता त्याच्यात बारकाईनं लक्ष द्या सगळे 100% त्याच्यात जाणार कसला मूड आहे त्याला माहिती आहे आपण पवार वस्ती त्याला जोडीदार इथं कोणतं असलं आहे. होय होय जाईन झालं. त्यामुळे जाईन झाली त्याला ओळख्या काय जाणार तो नक्की जाणार त्याच्यात बघा तो हुशार राहिले नक्की जाणार अनुभव आहे कसा चालला भैया जवळ घे. कसा चालला बघ अगदी देव गेल्यावानी गेला भैया पाया पडते जा. शेततळ्यात बरेच दिवस राहिलेला होता सुंदर आत असा. आत गेलं नाही बरं का फक्त तळापातून गेलं नाही आत. तोंड ते इथंच आहे आत मध्येच थांबलंय ते सांगतो बाद इथून पण चावत्या भैया लक्षात आलं त्याची क्षमता यातून चावायची आहे. माझे जे बोट आहे ते ओळखतो यातून कळलं मग त्यासाठी आमचं कसं असतं आता काय नाही. बांधा आणलेस का काय बांधून आणलेली आकाश बांधा काय आणलेस का छोट्या रस्ते कुठे आहे टाकाली कसं बांधलंय बघा मी भैया एवढं बारीक हा ती वड्डी इकडे पुढचं बघा आणि राजमित्रांनो ते कळत पडलेला हा साप व्यवस्थित रेस्क्यू केलाय हा साप भारतात सर्वाधिक 4 सापापैकी जाणारा महाराष्ट्रात जोरदार वाढणारा साप आहे 50 ते 60 पिल्ली देतो हिमोटॉक्सिक विष येत आहे असा साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलशिवाय कोणताही पर्याय नाही कोणी अजगर म्हणून पकडू नका या सर्व मने राजुरीतल्या मंडळींचं मी अभिनंदन करतो साप वाचवा निसर्गाचा जय हिंद जय महाराष्ट्र. लय चालू पडलं